गुड मॉर्निंग मित्रांनो. आज डे बायको नसतानाचा दुसरा दिवस. तर म्हणजे आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर अंधार बघू शकता, अजूनही सगळीकडे अंधार आहे. सकाळचे वाजले 5:15, तरीही उशीर झालंच. कारण घरात कोण नसलो तर काही नाही आहे. ते 15 मिनिट माझं 5:15 आहे, 15 मिनिट माझं घड्याळ पुढं आहे. कारण उठतंय माणूस लवकर म्हणून कामावरती येऊन थोडंसं 15-20 10-15 मिनिट तरी पुढं ठेवायचं असतं नाही का. तर मी पूर्ण आवरलो आहे सगळं. सकाळचं मी स्वतःच रेडी होतो, कोणाला म्हणजे माझ्या घरच्यांना डिस्टर्ब करत नाही, बायकोला डिस्टर्ब करत नसतो मी. त्यांनी झोपलेले असतात, त्यांना डिस्टर्ब करत नाही. माझं मी आवरतो, फ्रेश होतो, सगळं करून रेडी होऊन आपण निघतो. तर आता आता तुम्हाला सांगतो, काल मस्त जेवण झालं, झोपलो, मस्त झालं. फक्त आता राहिले ते आजचे 2 चपात्या राहिले ते अजून कालचे, तर ते तसंच ठेवणार आहे. आजच्यासाठी होतं ते. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, दूध. अंडे तर आता काय करणार नाही, दूध आहे, दूध घेतो. आणि आपली पाणी बॉटल. ठीक आहे. आणि आता जाता जाता काय करायचं माहिती आहे, थंडगार दूध, 1 ग्लास दूध. आणि काय बघायला लागलंय. आणि मस्त थोडीशी एखादी बिस्किट असेल तर, बिस्किट वगैरे असेल काय असेल, नसेल तर बिस्किट तर आहे ते बिस्किट थोडं खाऊन निघूया. म्हणजे थोडंसं सकाळ सकाळ थंडगार, तो पित्ताचा त्रास होत नसतो मित्रांनो सकाळ सकाळ गार दूध पिल्यानंतर. कारण चांगलं असतो दुधामुळे होत नाही पित्ताचा त्रास, जळजळ व्हायचा त्रास होत नाही. निवांत नाश्ता करू शकतो. नाश्ता दाबून केलं तर मग दिवसभर चालतंय. आज काहीतरी ते 2 चपात्या, तर आज काहीतरी वेगळी भाजी बनवूया आज आपण, तुम्हाला आल्यावर दाखवतो. ठीक आहे, चला आजचं. ते मित्रांनो दूध, हे बिस्किट आहेत, हे गव्हाचे बिस्किट आहेत मित्रांनो. साधे आट्याचे नाही, आमच्या सासूनं देते तिकडे पाठवून अकलूजमधून. ते गव्हाचे बिस्किट बनवून देत असते. निकाल. ओम गण गणपते नमो नमः. आज मित्रांनो अंगारकी चतुर्थी आज 100% आपलं दगडूशेठ हलवायचं भाडं भेटायला 100%. पण गाडीत गणपती बाप्पा आहेतच. यायला उशीर लय झाला यार आज. बडबड करण्यामध्ये आणि व्हिडिओच्या नादात लय उशीर झाला. आणि बघा आता उजडलंय आणि लाईनीत उभारायची वेळ आली ना. तर सकाळ सकाळ आपल्याला डायरेक्ट पहिला तर नंबर असताय ना, तर सेकंड नंबर मध्ये आपणच असतो. आता एवढे नंबर आम्हाला तर याला नाही म्हणलं तर 25-20 मिनिट तरी आरामशीर लागतात राव. इथे एकदम स्लो आहे, माहिती आहे ना तुम्हाला. आणि आता प्रेशर पण आहे की नाही हे माहित नाही, प्रेशर पण नसतं आता. आणि एवढं खाली मुंडव्यापर्यंत जाऊन उपयोग नाही. हा, प्रेशर कमी असतं. किती प्रेशर कमी आहे, कुठे गेले? कमी आहे की, कधी वाढेल? अहो नाही वाढत, 200 पुढे जातच नाही. तर मित्रांनो पहिलं भाडं आपल्याला उशीर झाला, अर्धा पाऊण तास बसलो. तर 6:45 वाजता पहिली भाडं भेटलं आपल्याला. आणि ते पहिली भाडं कुठं आलंय, तर आपण आलोय शिवाजीनगर वाकडेवाडीच्या इथे, बस स्टँडच्या इकडे बघू शकता तुम्ही. तर पहिली भाड्याचं अर्निंग झालेलं आहे 222 आणि आपण घेतलंय 227. जवळपास सेमच झालेलं आहे, 2-5 रुपयाचे.
चला आता इथून सुरुवात तर झाली आहे. आता इथं आल्या आल्या नऱ्या हुकली माझी. नळेगावचं होतं चांगलं ते हुकलं. तो आता इथून कसं कुठलं काय चालूच राहणार आहे आपलं बघू. थोडक्यात राहिलं ते नरे नाहीतर बसलं असतं आपल्याला. बंद, सगळं बंद. लास्ट जे ट्रिप महादेवनगरच्या कल्पतरू सोसायटीमध्ये घेऊन आलो मित्रांनो. तर आता इथून जाऊया घरी. तर आज आपण कुठं कुठं गेलो सांगतो मित्रांनो. सुरुवातीपासून जे चालू झालं रपा 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 तर ते नॉनस्टॉप चालूच झाला. पाक कुठे रावेत वरून हिंजवडी फेज 3 पर्यंत जाऊन आलो आपण. सगळीकडे जाऊन आलो आज. पिंपरी चिंचवड पूर्ण फिरून आलोय. आपलं इकडे पण आलोय. सगळीकडे फिरून आता लास्ट ट्रिप वाजले ती 4:38 झालेले आहेत मित्रांनो. 4:38 दिसतंय तुम्हाला. थांबा काय का 4:38 झालेले ती लास्ट जे ट्रिप होतं ते शेवटी घेऊन आलोय. आता इथून जाऊयात आपण घरी. घरी गेल्यानंतर आपल्याला जेवणासाठी आपल्या पोटासाठी पटकन सगळं अरेंज करायचं आहे आणि मग मस्त जेवण करून झोपत येतात. चला मित्रांनो आता घरी जाऊयात. तर आता मित्रांनो घरी आलोय बघू शकता. तर आपण येताना काय आणलं ते तुम्हाला दाखवतो. तर बघा ब्रेड आहे आपल्याला, कारण ते आता 2च चपात्या राहिल्या. ती ब्रेड आहे, दूध आहे, 2 बिस्किट पुडा घेतलेला आहे. तर आता आणि कालचं राहिलेलं आहे थोडंसं शेंगा चटणी. तर आपण ते उद्या खाऊया, कारण उद्या दुसरं काहीतरी बनवतो. तर आज डोक्यातली तयारीच तर प्लॅन चेंज झाला ना. आता आपण बनवला अंडा भुर्जी. अंडा भुर्जीसोबत 2 चपात्या आणि थोडंसं ब्रेड खाल्लं तर खातो, नाहीतर मग परत रात्री झोपताना 1-2 ब्रेड, दूध नाहीतर बिस्किट वगैरे तेवढं खाऊन झोपणार आहे आता आपण. कारण आता आज थोडंसं लवकर आलोय आणि भुर्जी खायला उशीर लागत नाही. फटाफट बनवून घेतो, कांदा कापून घेतो, आधी हात धुवून घेतो, हात पूर्ण खाणं सगळं रेडी केल्यानंतर मग जाणार आपण आपलं सॉरी आंघोळ करायला. मग त्यानंतर जेवू. आधी सर्वात आधी फ्रेश होऊन नाही. हा 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 लय डेंजर रे बाबा. हाल भागाड लय तिकट रे बाबा, लय तिकट आहे. टमाटाच विसरलो होतो भाऊन. परत आता टमाटे घेतलं. आता टमाटर टाकून टाकू आपण. होत होत आता असं होत राहतंय. आला का कलर मस्त झणझणीत. मस्त आता अंडा टाकले ती. आता मस्त परतून घेऊ याला, व्यवस्थित एकजीव करून घेऊ भुर्जीला. कारण काय मित्रांनो, एका हातात मोबाईल आणि एका हातात हे करणं होत नाही. तर हे असं चालू आपलं. आपल्या पुरतं अंडा भुर्जी पूर्णपणे तयार आहे. ठीक आहे. तर इकडे चपाती पण गरम करून घेतलंय. आता माझा हाल बघू शकता, कालच्या सारखंच पूर्ण घामात होऊन झालोय. तर आता लगेचच आता सगळं व्यवस्थित झालंय. किचन पण आवरून घेतलं लगेचच. ठीक आहे. तर आता आपण आंघोळ करणार आहे. पहिला सर्वात आधी आंघोळ करून फ्रेश होतो, मग एकदम भारी वाटतं आणि जेवायला बसू आपण. मस्त तुम्हाला ताट लावलेलं दाखवतो. मला वाटतं थोडंसं शेंगा चटणी पण खावं लागेल. 3 चपात्या ब्रेड खाल्लं की नाही ते माहीत नाही, आता पण ते बघून नंतर. ठीक आहे. चला आधी आंघोळ करून घेतो. मस्त फ्रेश झालो. मस्त आंघोळ करून व्यवस्थित एकदम बरं वाटतं. एकदम फ्रेश फ्रेश असं वाटतं की एकदम दिवसभरचा थकवा गेल्यासारखं वाटतं. आता म्हणजे आता पोटात तर कावळा भरपूर कावकाव करू लागलं. भूक तर लय डेंजर लागला. आपण सकाळी जाताना दूध बिस्किट खाल्लं आणि नाश्ता केलं, तेवढ्यावरच आहे. दुपार जेवलं ना, आता हे आपलं जेवण आहे. तर आता बघा आपलं ताट कसं लागलेलं आहे. हे चपाती मस्त ताक आहे, हे भुर्जी आहे, हे पाव आहे आणि थोडीशी शेंगा चटणी म्हणजे घ्यावं म्हणलं थोडीशी. तर आता चला आता हे पहिलं फिनिश करू आणि भेटूयात आपण पुढचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्याच ब्लॉगमध्ये. ठीक आहे. तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आता हा आजचा बायको बायको माहेरी गेली आणि बायको नसतानाचा आपला दुसरा दिवस आहे. आता बायको कसं असं 3रा दिवस 4था दिवस किती दिवस आहेत काय माहीत नाही. तर सगळे दिवस बघायला विसरू नका मित्रांनो. आपले सगळे दिवस बायको येस तर आपण
डेली ब्लॉग करणार आणि डेली वेगवेगळं काय काय करून खाणार आपण ते तुम्हाला दाखवतच राहणार आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, चला भेटू उद्या लवकरच. बाय बाय.